श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. गीता आपल्याला असं सांगते की अरे बाबांनो, तुम्ही परिस्थितीपासून पळाल, पण स्वतःच्या प्रारब्धापासून कसं पळू शकणार? कारण तुमचं प्रारब्ध तुमच्या पाशीच येतं. ही परिस्थिती चांगली नाही म्हणून तुम्ही दुसरीकडे जाऊन राहाल, पण तिथेही पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होते, कारण तुमचं प्रारब्धच तसं आहे. उदाहरण घेऊया. समजा एखाद्या माणसाला नोकरीमध्ये त्रास वाटतोय, कटकट वाटतोय, साहेबाच्या शिव्या खाव्या लागतात, त्याचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. या कटकटीतून सुटका करून घ्यावा म्हणून तो एक 8-15 दिवसाची रजा घेतो आणि कुठेतरी हिल स्टेशनवर जाऊन एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये मुक्काम करतो. आणि त्याला असं वाटतं की आता आपण हिल स्टेशनवर आलेलो आहे, आता आपल्याला त्या प्राप्त परिस्थितीतून सुटका झालेली आहे. आणि म्हणून तो आनंद साजरा करतो. तिथे 4-8 दिवस अगदी मजेत घालवतो, खातो पितो, मजा करतो, हिंडतो, साईट सीइंग करतो. पण दिवसभर तो जरी हे करत असला तरी रात्री अंथरुणावर झोपल्यानंतर त्याच्या मनातलं भय काही जात नाही. कारण रजा आज ना उद्या संपणार आहे आणि परत मला त्याच वातावरणामध्ये, त्याच साहेबाच्या शिव्या खात खात, त्याचंच बोलणं ऐकून घेत घेत त्याच नोकरीमध्ये काम करायचं आहे. हे त्याचं मन खात असतं हो. मग आता मला सांगा की त्या परिस्थितीतून पळून गेलो आपण, पण मनस्थिती कशी बदलणार? मनामध्ये जे विचार चालू आहेत ते कसे थांबवणार? किंवा स्वतःचं प्रारब्धच तसं असल्यामुळे प्रारब्ध कसं चुकवू शकणार? म्हणून महाराजांनी यावर फार सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. परिस्थिती आपल्याला बदलता येत नाही, आपण आपली मनस्थिती बदलायची आणि आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकायचं. आनंदाने स्वीकारायचं, प्रेमाने स्वीकारायचं, मनापासून स्वीकारायचं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीचा, कोणत्याही माणसाचा आपल्याला त्रास होत नाही. स्वीकार किया मैंने असं आपण म्हणायचं आणि आहे त्या परिस्थितीचा प्रेमाने स्वीकार करायचा. आणि आपली मनस्थिती बदलण्याचा सर्वात सोपा आणि सुलभ उपाय म्हणजे मनाला त्या परिस्थितीतून काढून भगवंताजवळ चिकटवणे, त्याची कथा ऐकणे, त्याचं चरित्र वाचणे, त्याचं भजन गाणं, त्याच्याबद्दल प्रवचन ऐकणं, त्याच्याबद्दलचं कीर्तन ऐकणं, त्याचं नाम घेणं, त्याच्या सत्संगामध्ये राहणं. आपल्या मनाची मनस्थिती बदलायची असेल तर सत्संगासारखा दुसरा मार्ग नाही. भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण या सगळ्या गोष्टी जर आपण करू लागलो तर निश्चितपणे आपली मनस्थिती बदलते आणि मनामध्ये खंबीरता प्राप्त होते. मन खंबीर होतं आणि आहे त्या परिस्थितीशी सामना करायला सज्ज होतं, जुळवून घेऊ शकतं किंवा आलेल्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतं. आपलं मन पळपुट होत नाही किंवा पळून जावं असं वाटत नाही.
ते आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकतं आनंदाने, प्रेमाने, मनापासून. आणि याच्यासाठी आपल्याला सत्संगाचं सहाय्य घ्यावं लागतं, चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं लागतं, भगवंताच्या सद्गुरूंच्या सहवासात राहावं लागतं, त्यांच्यावर प्रेम करावं लागतं, त्यांच्यावर भक्ती करावी लागते. शरीराने काम आणि मनाने नाम हा यशस्वी जीवनाचा मंत्र आहे. तुम्ही कुठेही असा, कोणत्याही परिस्थितीत असा, अगदी साहेबाच्या शिव्या जरी खात असलात तरी मनातल्या मनात राम राम म्हणा, त्या शिव्यांचा परिणामच होणार नाही आपल्या मनावर. नवरा कितीही वाईट असला, कसाही छळ करत असला तरी पत्नीने मनातल्या मनात नामस्मरण करत राहावं, म्हणजे नवऱ्याचा छळ, नवऱ्याचा त्रास याच्यातून सुटका होते. आणि नवरा कितीही छळत असला, कितीही त्रास देत असला तरी तो त्रास जाणवतच नाही, कारण आपलं मन तिथे नसतंच. मुळी मन भगवंताशी एकरूप करून टाकायचं. ज्याचं मन भगवंताशी एकरूप झालेलं आहे, ज्याच्या मनामध्ये भगवंताचं स्मरण आहे, त्याला बाकीच्या गोष्टींचं विस्मरण झालंच पाहिजे. हाच अध्यात्मातला नियम आहे. आणि मनाची हीच अवस्था आहे. मनाला एखाद्या गोष्टीचा चाळा लागला, एखाद्या गोष्टीचा लळा लागला की मन आपलं दुःख, आपले त्रास, आपले कष्ट, साऱ्या गोष्टी विसरून जातं. भगवंताचा, भक्तीचा, प्रेमाचा, सद्गुरूंचा, सत्संगाचा नाद लावून घ्या आणि त्या नादामध्ये राहा, म्हणजे तुम्हाला परिस्थितीचे चटके असले तरी जाणवणार नाही, दुःख कितीही असलं तरी जाणवणार नाही. हेच आपल्याला गीतेतून शिकायचं आहे. जर आपण भगवंताची भक्ती कराल, भगवंतावर प्रेम कराल, त्याची उपासना कराल, तरच स्वतःला विसराल आणि भगवंताच्या जवळ जाऊ शकाल, अन्यथा नाही. म्हणून सुखी जीवनाचं मर्म जर शिकायचं असेल तर बाहेरून परिस्थिती बदलून उपयोग होत नसतो, तर मनाची आतली मनस्थिती बदलली पाहिजे. बाहेरची परिस्थिती, हवा, पाणी, वातावरण जरी बदललं तरी मन जर त्याच परिस्थितीमध्ये असेल तर बाहेरच्या परिस्थिती बदलाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला आपली मनस्थिती बदलता आली पाहिजे. आत बदल व्हायला हवा, मनात बदल व्हायला हवा. आपल्या मनामध्ये कसा बदल घडवून आणायचा, आपल्या मनाच्या वृत्ती कशा बदलायच्या, आहे त्या परिस्थितीत समाधान, आनंद, सुख, शांती कशी मिळवायची, या दृष्टीने तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. हा हेतू मनात ठेवून ज्ञानेश्वरी वाचा, म्हणजे तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी करता येतील. हळूहळू त्या गोष्टी जमतील, हळूहळू ते साधेल. अर्जुनाचं भाग्य चांगलं आहे म्हणून त्याला श्रीकृष्ण रूपी गारुडी मिळाला, ज्याची दिव्य दृष्टी केवळ अर्जुनावर पडली आणि त्याच्या मनामध्ये झालेली विषबाधा उतरली. अहो, सत्पुरुषांची नजरच अशी असते. त्यांनी नुसती नजर टाकली तरी आहे ते अन्न हजारो लोकांना पुरतं आणि हजारो लोक जेवून गेले तरीसुद्धा जेवढं होतं तेवढंच शिल्लक राहतं. महाराजांच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. अनेक वेळेला उपलब्ध असणारा स्वयंपाक एक 15-20 जणांचा असताना 150-200 माणसं जेवून जातात आणि पुन्हा तेवढाच सगळा स्वयंपाक शिल्लक राहतो. एकदा 1 ते 1.5 किलो डाळीचं पीठ असताना महाराजांनी नुसतं सांगितलं की आज जिलब्या करा
आणि मग ते 1 ते 1.5 किलो डाळीचं पीठ असलेलं ते भिजून ठेवलं गेलं आणि त्याच्या जिलब्या करण्यात आल्या. आणि महाराजांनी फक्त त्या भिजवलेल्या पिठावर आपली नजर टाकली आणि जी बाई जिलबी तळायला बसली होती ती दिवसभर तळत होती. आणि त्या दिवशी नेमके 400-500 लोक आले आणि जिलब्या खाऊन तृप्त झाले. आणि संध्याकाळी पाहतायत तर जेवढं 1 किलो 1.5 किलो पीठ भिजवलेलं होतं तेवढंच शिल्लक राहिलेलं होतं. अहो, संतांची दृष्टी अशी असते. संतांच्या दृष्टीमध्ये काय जादू असते बघा. त्यांनी केवळ नजर टाकली आणि हजारो लोक जेवून तृप्त झाले. परंतु संध्याकाळी मात्र आहे तेवढंच पीठ शिल्लक राहिलं होतं. काय गंमत आहे. आणि म्हणून सत्पुरुषांची नजर ही अशी असते. त्यांच्या नजरेमध्ये असं काही सामर्थ्य असतं की समोरच्या माणसाचा आमूलाग्र बदल ते घडवून आणतात. त्याच्या मनातल्या वृत्ती बदलून टाकतात. त्याच्या मनातले सगळे हेलकावे, मनातले सगळे खेळ थांबवू शकतात. केवळ दृष्टीनेच माणसाला मुक्त करू शकतात. मनावर परिणाम करण्याचे 3 मार्ग आहेत. त्यापैकी हा मार्ग सर्वोत्तम आहे. केवळ दृष्टीने मनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात. स्वामी रामदासांचं अशा केवळ दृष्टीनेच काम झालं. त्यांच्या सद्गुरूंनी नुसती त्यांच्यावर दृष्टी टाकली आणि स्वामी रामदास हे समर्थ झाले. पुढची ओवी बघूया. तैसिया पंडू कुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलिळा रक्षील आता. अर्जुनावर मोहाचा अंमल जो इतका झालेला होता की त्याला काही सुचेना. तो श्रीकृष्णाच्या जवळच होता आणि श्रीकृष्ण त्याला खेळता खेळता सांभाळत होता. म्हणून तो पार्थू मोह फणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. अर्जुनाला मोहरूपी नाग चावला असं जे मी म्हणत होतो नाही का. श्रीकृष्णाच्या मनातला हा हेतू जाणूनच मी हे म्हणत होतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि ते म्हणतात म्हणून तो पार्थू मोहफणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणून या. श्रीकृष्णाच्या मनामध्ये जो हेतू होता तो मी जाणला आणि म्हणूनच मी हे असं म्हणालो. मग देखा तेथ फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळूनू, जैसा घन पटळी भानू आच्छादिजे. अहो, सूर्याचं तेज केवढं मोठं आहे. सूर्याची उष्णता किती प्रचंड आहे. पण एक ढग मध्ये आडवा येतो काय आणि तो सारा सूर्य झाकला जातो काय. तसा हा अर्जुन महान पराक्रमी वीर पुरुष, पण कारुण्यरूपी ढग आला काय आणि त्याच्या मागे अर्जुनासारखा वीर पुरुष झाकला गेला काय. अर्जुनाच्या मनामध्ये हा जो कारुण्यभाव, ही जी ममता, माया, मोह निर्माण झाला त्यामुळे तो झाकला गेला. आपल्याही मनामध्ये जेव्हा भावना उचंबळून येतात तेव्हा आपण शांत राहावं आणि 1 ते 10 अंक मोजावेत असं म्हटलं जातं. ज्याला 1 ते 10 अंक मोजायचं भान शिल्लक राहिलेलं असतं असा माणूस रागवेलच कसा हो.
जो भानावर नसतो, जो रागाच्या अधीन असतो, तोच माणूस रागावतो आणि आपली मनस्थिती बिघडवून बसतो. महाराज म्हणतात, एखादा माणूस जेव्हा रागाने बोलतो तेव्हा तो बोलत नसतो, तर त्याचा राग बोलत असतो. आणि म्हणून आपण त्याचं दुःख करून घेऊ नये, कारण तो माणूस मुळात वाईट नाही हो. त्या वेळेला त्या क्षणी तो रागावलेला असल्यामुळे त्याचा राग त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत असतो. आणि म्हणून एखादा माणूस जेव्हा रागाच्या भरात, संतापाच्या भरात काही बोलतो तेव्हा आपण शांतपणे ते ऐकून घ्यावं, कारण राग हा थोड्या वेळाने शांत होतो. आणि जेव्हा त्याचा राग शांत होतो तेव्हा त्याला आपण काय बोललो याची चूक झाली हे समजून येतं. आणि मग तो कदाचित आपली माफी मागू शकतो, आपल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू शकतो. असं सगळं नंतर होऊ शकतं, पण ते होऊ देण्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पाहणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच सबुरी का फल मिठा, शांत राहावं, वाट पाहावी, म्हणजे सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडतात. रागामुळे काय होतं, मनामध्ये आपला भावनांवर, कृतीवर ताबा राहत नाही. आपल्या वृत्ती भडकतात, वृत्ती रागाने व्यापून जातात आणि मग आपण काय करतो याचं भान राहत नाही. आणि म्हणून राग शांत होईपर्यंत आपण तो सहन करणं हाच त्यावरचा उपाय आहे. मग आपल्या वृत्ती शांत होतात, आपल्या भावना शांत होतात आणि आपण रागाच्या भरात काय केलं हे नंतर आपल्याला हळूहळू कळू लागतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.